अंबरनाथ नगरपालिकेच्या वडोळ गावातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची आज नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी अचानक भेट देत पाहणी केली। यावेळी हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचं आढळून आल्याने ठेकेदाराची बिलं थांबवण्याचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला। तर यावेळी नगराध्यक्षा लॅबमध्ये उपस्थित असतानाही ठेकेदाराचा मुलगा तिथून काहीही न सांगता थेट निघून गेला। त्यामुळे या ठिकाणी काही अनियमितता असल्यानेच ठेकेदाराचा मुलगा निघून गेला का असा संतप्त सवाल भाजपा कार्यकर्त्यांनी केला। वडोळ गावात अंबरनाथ नगरपालिकेचं 45 MLD क्षमतेचं सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे। हे प्रक्रिया केंद्र ओम इंडस्ट्रीज या ठेकेदाराला जानेवारी 2026 ते 2028 या कालावधीसाठी दुसऱ्यांदा चालवायला देण्यात आले। यासाठी ठेकेदाराला महिन्याला 8 लाख रुपये दिले जातात। मात्र हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सातत्याने बंदच ठेवलं जात असल्याची तक्रार आल्याने नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजुले पाटील, भाजपा गटनेते अभिजित करंजुले, नगरसेवक पवन वाळेकर, स्थानिक नगरसेवक मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर यांनी सोमवारी दुपारी अचानक या प्रक्रिया केंद्राला भेट दिली। यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील जाधव, ठेकेदाराचा मुलगा विश्वजित ढमढेरे हे देखील उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी स्वतः फिरून संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली। यावेळी काही त्रुटी आढळून आल्या। तसंच प्रक्रिया केलेल्या पाण्याचे लॅबमध्ये ठेवलेले नमुने आणि प्रत्यक्षात प्रक्रिया करून बाहेर पडणारं पाणी यातही तफावत असल्याचं आढळलं। काही मशिनरी कमी असल्यानं पूर्ण क्षमतेनं प्रक्रिया होत नसून सध्या फक्त 8 ते 12 MLD पाण्यावरच प्रक्रिया केली जात असल्याचं ठेकेदाराच्या मुलानं सांगितलं। मात्र मागील 3 वर्षांपासून याच ठेकेदाराकडे प्रक्रिया केंद्राची जबाबदारी असताना या गोष्टी पूर्ण करून का घेतल्या नाहीत आणि मग 3 वर्ष बिल कसलं घेतलं असा सवाल यावेळी नगरसेवकांनी विचारला। धक्कादायक बाब म्हणजे नगराध्यक्षा तेजश्री करंजुले या लॅबमध्ये उपस्थित असताना ठेकेदाराचा मुलगा विश्वजित ढमढेरे हा तिथून कुणालाही काहीही न सांगता थेट निघून गेला। त्यामुळे या ठिकाणी अनियमितता असल्यानेच तो निघून गेल्याचा आरोप करत यापुढे या ठेकेदाराची बिलं योग्य काम होईपर्यंत थांबवायचा निर्णय नगराध्यक्षांनी घेतला। तर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुनील जाधव यांना विचारलं असता ठेकेदाराच्या मुलाला आपण फोन केला होता, मात्र KDMCच्या आयुक्तांनी बोलवल्याचं कारण देत तो निघून गेल्याचा दावा त्यांनी केला। यहाँ पे एक्चुअली अंबरनाथ का STP प्लांट है जिसपे 45 MLD का प्रोविजंस है, बट ये जो प्लांट मैंने लास्ट 2 विज़िट किया था वहाँ पे कम्प्लीटली शट डाउन था, कोई प्रोसेस नहीं हो रहा था। और यहाँ पे जो टैंक्स बने हैं जहाँ पे प्रोसेसेस होते हैं वो पूरे पानी में शेवाड़ आया है, ग्रीन पूरा आया है। और आज हम लोग आए हैं तो उसने सिर्फ दिखावे के लिए मोटर्स चालू किए हैं और पानी को हिलाया है। फिर भी अगर आप देखेंगे कुछ टैंक्स में पानी वैसे ही है। आज हम लोग उनके लेबॉरेटरी में हैं, ये जो पानी है ये हम लोगों ने अभी निकाला है सैंपल बेसिस पे, और वो लोग ये पानी ऐसे निकलता है करके वो लोग बोलते हैं, बट ऐसे निकालने के लिए कोई प्रूफ नहीं है, वो दे नहीं पाए। जो करंट वेंडर जो कॉन्ट्रैक्टर है इसको पिछले 3 साल से कॉन्ट्रैक्ट दिया गया है, तभी भी प्लांट बंद था। अभी लास्ट 2 महीने के पहले उसको नया टेंडर मिला है, अगेन रिपीटेड सेकेंड टर्म, फिर भी प्लांट बंद है, फिर भी दिखावा किया जा रहा है, डॉक्यूमेंट्स फेक दिए जा रहे हैं, ऑन फेक डॉक्युमेंट्स वो पूरे फंड्स यूटिलाइज कर रहे हैं। आज आम्ही वडोळगावच्या STP प्लांटला व्हिजिट केलेली आहे। तर काही ठिकाणी दिसतंय प्रक्रिया चालू आहे, काही ठिकाणी बिलकुलच प्रक्रिया चालू नाही आहे, पूर्ण बंद दिसतंय। आणि कॉन्ट्रॅक्टरला विचारले असता ती करतायत असं सांगतो की आम्ही मेंटेनन्स करतो, हे करतोय, पण मागील 3 वर्षापासून ते जर पूर्ण बघत आहेत हा प्रकल्प, तर आतापर्यंत ते सुरळीत चालायला हवं होतं। आणि त्यांनी जी उत्तरं दिली आहेत आम्हाला ती समाधानकारक नाही आहेत। आता इतकं आम्ही त्यांना काही डिटेलमध्ये विचारतोय तर ते आता अक्षरशः इथून निघूनच गेलेले आहेत, त्यांच्याकडे उत्तरच नाहीत, म्हणून मला वाटतं ते आता निघून गेलेले आहेत। तर आता मी परत रिव्हिजिट करणार आहोत आणि चांगलं डिटेल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काढून बघणार आहोत। आज बरोबर आता नवीन जे त्यांना टेंडर दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण बराच खर्च झालेला आहे, त्यांनी बिल दिलेलं आहे, तर बिलसुद्धा आम्ही होल्डवर टाकलेलं आहे। त्या बिलामध्ये नक्की काय काम झालेलं आहे ते आता आम्ही तपासणार आहोत। ते आता आपण चेकिंगसाठी पाठवलेलं आहे, चेकिंगसाठी पाठवून पर्सनली म्हणजे स्कायलॅब याच्यामध्ये लॅबमध्ये चेक करून आपण त्याचं हे करू। मशिनरी बंद होत्या, मशिनरी बंद असल्या कारणाने प्रॉपर त्याचं फक्त मेंटेनन्सचं काम आहे।
मशिनरीसाठी फंडिंग पाहिजे होतं, फंडिंग मिळालं नाही, त्याच्यामुळे हा इश्यू झालेला आहे. त्यांना मी फोन करून सांगितलं, ते म्हणतात मला KDMCच्या आयुक्ताने बोलवले. त्यांना मी रिक्वेस्ट केली की मॅडम इथे आहेत, तुम्ही 5 मिनटं थांबा, मॅडम गेल्यानंतर जाऊया. ते निघून गेले, त्याला मी काय. या सगळ्या प्रकारानंतर आता येणाऱ्या सर्वसाधारण सभेत पाणी पुरवठा विभागाला भाजपाच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता असून या ठेकेदाराकडून पूर्ण क्षमतेनं काम होत नसेल तर त्याचे इतके लाड कशासाठी केले जातात याचं उत्तर अंबरनाथकरांना द्यावं लागणार आहे.